Good morning, students. Up till now, we have learned about Sant Jnaneshwar. Now, today we will start with Sant Eknath. Sant Eknath carried on the work started by Sant Namdev and Sant Jnaneshwar. He lived in Paithan. He preached that the way to reach God was through devotion, Bhakti Marga. ही रोट न्यूमरस रिलिजियस सॉंग्स. त्यांनी खूप अभंग लिहिले. कोणकोणते रिलिजियस सॉंग्स आहेत? अभंग, ओवी अँड भारुड. संत एकनाथांच्या ओव्या, अभंग आणि भारुड तिन्ही खूप प्रसिद्ध आहे. संत एकनाथांनी, संत नामदेव आणि ज्ञानेश्वरांनी जी रचना सुरू केली अभंगांची, ती त्यांनी सतत तशीच पुढे कंटिन्यू ठेवली. ते पैठणला राहत होते. His advice to the people was not to accept any distinction of high and low. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. उच्च किंवा नीच असं काही नसतं. He made friends with the poor and the downtrodden and taught them devotion to God. म्हणजे अगदी रसातळाला लागलेल्या लोकांशी सुद्धा त्यांनी मैत्री केली. ड्राउनट्रॉडन म्हणजे अगदी दरिद्री, खूप गरीब अशा लोकांशी त्यांनी मैत्री केली आणि त्यांना भक्ती मार्गाला लावले. अँड टॉट देम डिवोशन टू गॉड. हिज लव्ह एक्सटेंडेड इवन टू द डम्ब ॲनिमल्स. ही एक्झॉर्टेड द पीपल टू लव्ह ऑल लिव्हिंग बीइंग्स अँड प्रॅक्टिस्ड व्हॉट ही प्रिच्ड. ही टॉट देम डिवोशन टू गॉड म्हणजे कशी भक्ती करायला सांगितली एकनाथांनी. ही एक्झॉर्टेड द पीपल टू लव्ह ऑल लिव्हिंग बीइंग्स अँड प्रॅक्टिस्ड व्हॉट ही प्रीच्ड. प्रीच्ड इन द सेन्स त्यांचा जो उपदेश होता त्या उपदेशाची प्रॅक्टिस, इन द सेन्स भक्ती मार्गाने श्रद्धेने जर नामस्मरण केलं आणि ऑल लिव्हिंग थिंग्स, सगळ्या जे कोणी प्राणी मात्रांवरती दया करणे आणि सर्व धर्म समभावाची भावना, सर्व प्राणी मात्रांवरती दया करणे, एकत्र मिळून मिसळून राहणे, असा उपदेश त्यांनी केलेला. त्यामुळे मुके प्राणीसुद्धा त्यांच्या प्रेमाची त्यांना जाणीव व्हायची. वन डे ही वॉज गोइंग टू द रिव्हर गोदावरी फॉर अ बाथ. इट वॉज नून अँड व्हेरी हॉट. द सँड बेड अलॉंग द रिव्हर साईड वॉज व्हेरी हॉट टू. ही हर्ड द क्राईंग ऑफ अ पुअर चाइल्ड सिटिंग ऑन द हॉट सँड. गरम वाळूवरती बसलेलं एक लहान मूल रडत असलेलं त्यांनी ऐकलं. एकनाथ लुक्ड अराउंड अँड सॉ द चाइल्ड. ही रश्ड टू हिम अँड लुक्ड अराउंड फॉर द चाइल्ड्स पेरेंट्स. त्या मुलाचे आईवडील जवळ दिसतात का त्यांनी पाहिलं. ही पिक्ड अप द चाइल्ड इन हिज आर्म्स, वाइप्ड हिज टीयर्स अँड रीच्ड हिम होम. In this way, by his personal example, Eknath impressed the message of love and equality on the minds of people. म्हणजे स्वतःच्या वागणुकीतून त्यांनी लोकांना हे सिद्ध करून दाखवलं की प्रेम आणि सहानुभूतीमुळे आपण माणसाचं मन जिंकू शकतो, हे त्यांनी जगाला दाखवून दिलं. हे पहा इथे पिक्चरमध्ये वी कॅन सी इन दिस पिक्चर हाऊ ही taking care of this small innocent child. Okay, now we will start with Sant Tukaram. Two great sons, Tukaram and Ramdas, lived in Shivaji's time. शिवाजी महाराजांच्या काळी हे दोन ग्रेट संत झालेले आहेत. तुकाराम केम फ्रॉम देहू. तुकाराम महाराज कुठे राहत होते? देहूला, नियर पुणे. ही ओन्ड अ फार्म अँड ऑल्सो अ ग्रॉसरी शॉप. त्यांचं स्वतःचं शेत होतं आणि धान्यांचं दुकान पण होतं. हिज फोरफादर्स यूज्ड टू लेंड मनी टू द नीडी पीपल. बट तुकाराम ड्राउंड इन द रिव्हर इंद्रायणी ऑल द रेकॉर्ड ऑफ लोन पेपर्स ही हॅड, दस गिविंग रिलीफ टू मेनी. म्हणजे त्यांचे पूर्वज जे होते तुकाराम महाराजांचे, ते लोकांना कर्ज द्यायचे. मग त्या कर्जाची जी कागदपत्र तुकाराम महाराजांजवळ होती त्यांनी काय केली? इंद्रायणी नदीमध्ये सरळ बुडवून दिली आणि सोडून दिली, वाहून दिली ती. असं करून त्यांनी काय केलं? बऱ्याच जणांना त्या कर्जातून मुक्त केलं. ही वुड गो टू द नेबरिंग हिल अँड सिंग सॉंग्स इन प्रेज ऑफ गॉड विठ्ठल.
जवळपासच्या नदी काठावर किंवा डोंगरावर जाऊन ते भगवंताच्या नामस्मरणाची गाणी गात असत, विठ्ठलाच्या नावाने भजन करत असत. ऑन द 11th डे, एकादशी ऑफ द मंथ ऑफ आषाढ अँड कार्तिक, ही वुड गो टू पंढरपूर. एकादशीला ते पंढरपूरला जायचे. ही रोट डिवोशनल सॉंग्स, अभंग अँड परफॉर्म्ड कीर्तन. अभंग आणि कीर्तन हे त्यांचे खूप ऐकण्यासारखे असायचे. कीर्तन म्हणजे काय? दाखले देऊन, उदाहरण देऊन, गोष्टी सांगून, अभंग वाचून त्याचा अर्थ समजावून सांगणे, गोष्टींच्या स्वरूपात, गाण्यांच्या स्वरूपात, त्याला कीर्तन म्हणतात. 1000 फ्लॉक्ड टू लिसन टू हिम. एवढ्या लोकांची गर्दी व्हायची ते ऐकण्यासाठी. शिवाजी महाराज also attended his kirtans. Sant Tukaram preached to the people about the virtues of pity म्हणजे दया, forgiveness means क्षमा, and peace of mind मनाची शांतता. He also gave them the message of equality. He alone is a saint, and God dwells with him who calls the weak and the downtrodden as his own. He impressed this truth on the minds of the people. He made them think. People accepted him as a great religious leader and showered their praise on him. Even today, all over Maharashtra, we hear people proclaiming Gyanba Tukaram, the names of the two great saints. Sant Dnyaneshwar is also called Gyanba also. Even today, तुकाराम गाथा इज रीड इन एव्हरी हाऊसहोल्ड. प्रत्येक घराघरामध्ये अजूनही तुकाराम गाथा वाचली जाते. ज्ञानबा तुकारामांचं भजन केलं जातं. ते असे एकटेच संत होते की ज्यांनी भगवंताचं नामस्मरण हे अगदी दीन दुबळ्यांनासुद्धा त्यामध्ये त्यांनी तल्लीन केलं आणि मनं जिंकली, लोकांची मनं जिंकली. असं हे तुकारामांचं कीर्तन आणि अभंगातून ते घराघरात पोहोचले. Read the lesson twice, so will you understand the concept. Okay.